आपले आरोग्य आपली जबाबदारी। आरोग्य टिप्स, डॉक्टरांचे मार्गदर्शन, आजार, उपचार, योगा, व्यायाम, आरोग्य चाचण्यांची माहिती। आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। डॉक्टर मेघश्याम साखरे, सोलापूरचे रामदेव बाबा। 2004 साली योगाची सुरुवात। त्याकाळी ब्लड प्रेशरचा त्रास होता, पण योगामुळे तो नियंत्रणात आला। 62व्या वर्षीही सातत्याने दररोज किमान 2 तासाचा दर्जेदार व्यायाम। अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित। योगातून जीवनात घडवला आमूलाग्र बदल। नक्की बघा, लाईक करा, शेअर करा। मी डॉक्टर मेघश्याम सुरेश साखरे। 2004 साली मी इथं बदामीकर सरांच्या माध्यमातून पत्की सरांकडे आलो होतो इथे योगासन शिकायला। मग त्यावेळेस जिल्हास्तरीय स्पर्धा वगैरे असायचे। पत्की सरांनी माझे योगासनं पाहिले होते आणि मला जिल्हास्तरीयमध्ये स्पर्धेमध्ये उतरायला सांगितलं होतं। मग तेव्हापासून मी प्रॅक्टिस करतो आहे। आणि मध्यंतरी मला ब्लड प्रेशरचा त्रास झाला होता। मग इथं ओंकार साधना आणि प्राणायाम याच्यामुळं ब्लड प्रेशर पूर्ण बंद झालेलं आहे, गोळी बंद झालेली आहे। जवळजवळ 2 वर्ष झाले बंद झालेली गोळी। आणि या गणपतीपासनं शुगरची पण गोळी बंद केलेली आहे मी, टेनिग्लिफ्टिनचे। त्याच्यामध्ये मी अर्धमत्स्येंद्रियासन, मयूरासन याची जरा जास्त प्रॅक्टिस केली। त्याच्यामुळं इन्शुलिन रिसेप्टर डेव्हलप झालेले आहेत माझ्या ब्लडमध्ये। म्हणजे थोडं जरी इन्शुलिन असलं तरी त्याचा युटिलाइज योगासनामुळे चांगला होतो, हे लक्षात आलेलं आहे माझ्या। आणि ब्लड प्रेशरमध्ये सुधारणा कशामुळे झाली म्हणजे तर योगामध्ये यम नियम असतात, त्याच्यामध्ये एक तप असतं। तप म्हणजे ताप सहन करणे, म्हणजे कोण काही बोललं तरी आपण सहन करायचं, म्हणजे लक्षच द्यायचं नाही। समोरचा माणूस बोलतोय ना, आपल्याला रागवत असेल किंवा काय आपल्या विरुद्ध बोलत असेल तर त्याच्याकडे एक मिकी माऊससारखं कार्टूनसारखं बघायचं, म्हणजे आपल्यावरचं टेन्शन जातं। आणि टेन्शन गेलं की ब्लड प्रेशर कधीच वाढत नाही। आणि प्राणायाममध्ये काय असतं, श्वासाची जी गती आहे ती आपल्या प्रत्येक इमोशन्सला कमी जास्त होत असते। राग आल्यावरती श्वास वाढतो, शांत असल्यावरती श्वास स्थिर राहतो, टेन्शन आल्यावर सुद्धा वाढतो। म्हणजे श्वासाची जी गती आहे ती इन्व्हर्सली प्रपोर्शन आहे आपल्या मानसिक स्थितीच्या। स्थिती जर शांत असेल तर श्वासाची गती शांत असते, स्थिती जर वाढलेली असेल तर ते पण वाढते। मग प्रत्येक श्वासावरती आपण जर लक्ष ठेवलं, म्हणजे प्राणायाम आपण सकाळीच इथंच करायला पाहिजे असं नाही, चालताना सुद्धा 2 पावलं श्वास घेणे, 2 पावलं श्वास सोडणे असं लक्ष ठेवलं, किंवा आपण कुठला एखादा मंत्र म्हणत असेल, जप करत असेल, एक श्वास जप म्हणताना घ्यायचा, दुसरा उच्छ्वास श्वास सोडताना दुसरा मंत्र म्हणायचा, असं करायचं। परत श्वास घेणे आणि सोडणे याच्यामध्ये जो पॉज आहे त्याला केवल कुंभक असं म्हणतात, हे पत्की सरांनी सांगितलं होतं। म्हणजे कपालभाती करतो आपण, कपालभाती जेव्हा एंड करतो त्यावेळेस श्वास सोडलेल्या स्थितीमध्ये थांबायचं, त्यावेळेस थांबल्यावरती श्वास घेणे आणि सोडणे ही क्रिया बंद असते, त्यामुळं विचारही बंद होतात आपल्या माणसाचे। हे प्रॅक्टिकली अनुभवलेलं आहे आम्ही। आणि ते मग प्रत्येक श्वास सोडल्यावरती आपण थोडं थांबलं किंवा श्वास घेऊन श्वास सोडतो त्याच्यामध्ये जो पॉज आहे ना, त्याच्याकडे लक्ष दिल्यावरती आपलं विचार थांबतात। मग याच्याकडे लक्ष दिल्यामुळं माझं ब्लड प्रेशरचं पूर्ण गेलेलं आहे। 70-110 असतं, 180 आणि 90 BP होतं माझा 3-4 वर्षापूर्वी, ते पूर्ण स्टॉप झालेलं आहे। आणि इथं परत रोहिणीताई आहेत, गरड सर आहेत, परत शाह सर होते। रेग्युलर आम्ही येतो आणि इथले नियम जास्तीत जास्त पाळण्याचा प्रयत्न करतो। तरी पण आता आपण योगा आर्मी हे नाव दिलेलं आहे ह्याला,
आर्मीचं वैशिष्ट्य काय आहे, आपल्या तिरंगा झेंड्यामध्ये एक चक्र आहे. त्या चक्रामध्ये 24 आरे आहेत, म्हणजे स्पोक्स आहेत. 24 आरे म्हणजे 24 तास मेंटली फिट आहे, मेंटली अलर्ट आणि फिजिकली फिट राहायला पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. मी 24 तासामध्ये प्रत्येक तासामध्ये योगासनं केलेली आहेत. रात्री झोपताना झोपून करायची आसनं आपण करू शकतो, जेवण झाल्यावर बसून करायची आसनं करू शकतो, आणि रात्री 2 वाजता सुद्धा केलेले, दुपारी 2 वाजता सुद्धा केले, जेवण झाल्यावर सुद्धा केलेले आहेत आसनं मी. आणि प्राणायाम सुद्धा, म्हणजे श्वासावरती कायम लक्ष ठेवलं ना, प्राणायाम होतच राहतो आपला. मला या योगासनांचा, प्राणायामचा, ध्यानाचा आणि शिथिलीकरण, परत शवासनाचा जो फायदा झालेला आहे तो सर्वांनी घेतला पाहिजे. आणि सगळ्यांचे औषध गोळ्या बंद होणार हे मी 100% गॅरंटी देऊन सांगतो. फक्त करायला पाहिजे. सकाळी वेळ मिळाला नाही म्हणून सांगू नका, दुपारी करा, संध्याकाळी करा, रात्री करा, केव्हाही करा. योगासन करा, प्राणायाम करा, श्वासावर लक्ष ठेवा. श्वासावर लक्ष ठेवलं की मनावर कंट्रोल येतो. आणि टेन्शन 90% आजार आहेत ना मानसिक असतात, डोक्यातच असतात. आपल्याला काय झालं नाही आत्तापर्यंत, याच्या पुढे काही होणार नाही एवढंच लक्षात ठेवा. एवढं बोलून माझा रहो निरोग.